ती कार्तिक रावतशी लग्न करून त्याची पत्नी झाली होती. पण आता लग्नानंतर आणखी एक विधी करायचा होता आणि तो म्हणजे लग्नाच्या रात्रीचा विधी. तिने बाकीचे सर्व विधी आनंदाने पूर्ण केले होते, पण शेवटचा विधी म्हणजे सुहागरातच्या विधीमुळे ती वेडी होत होती. ती हा विधी कसा पूर्ण करणार होती? लग्नानंतर कार्तिकला जवळ येऊ नकोस असे तिने सांगितले असले तरीही कार्तिकच्या डोळ्यात एक वेगळीच चमक का दिसत होती हे तिला कळत नव्हते. आता लग्न झाले होते, त्यामुळे तिला लग्नाच्या रात्रीच्या विधीतूनही जावे लागणार होते. पण तिने मन घट्ट केले होते, कारण ती काहीही करणार नव्हती. ती कार्तिकला तिच्याजवळ येऊच देणार नव्हती. तिचा घसा कोरडा पडत होता आणि ती आजीजवळ बसून वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होती. पण किती काळ? आज तिची लग्नाची रात्र होती आणि आजी तिला आपल्याजवळ बसवून ठेवू शकत नव्हती. झोपेने आजीचे डोळे मिटू लागले तेव्हा ती म्हणाली, जा सिमरन बेटा, तुझ्या खोलीत जा. कार्तिक तुझी वाट बघत असेल. आणि ती जड पावलांनी बाहेर आली, पण खोलीत जाण्याचे धाडस तिच्यात नव्हते. म्हणून ती हॉलमधील सोफ्यावर आडवी झाली. पण कार्तिकला स्वस्थता नव्हती. त्याला आज रात्री ती पूर्णपणे हवी होती. त्याला तिच्या सुंदर, नाजूक, दुधाळ अस्तित्वात हरवून जायचे होते. कारण जेव्हापासून त्याने तिचे सौंदर्य पाहिले होते, तेव्हापासून त्याचे मन तिला मिळवण्यासाठी अधीर झाले होते. पुढच्या क्षणी तो तिच्या समोर होता. त्याच्या डोळ्यातील धुंद करणारा रंग पाहून सिमरनच्या हृदयाची धडधड वाढली. तो तिला खोलीत घेऊन गेला आणि खोलीत प्रवेश करताच तिचे डोळे विस्फारले. काय बोलावे हे तिला सुचतच नव्हते. तिच्या संपूर्ण अस्तित्वातून एक संवेदनांची लाट पसरली होती. सुंदर गुलाबांच्या फुलांनी सजलेली आणि सर्वत्र जळणाऱ्या मेणबत्तींनी ती खोली खूपच सुंदर दिसत होती. फुलांचा आणि अत्तरांचा मंद सुगंध वातावरणात रोमॅन्टिक बनवत होता, जो कोणालाही मोहित करू शकत होता. जेव्हा ती खोलीत शिरली तेव्हा कार्तिकही तिच्या मागे आत आला. तिने खोलीकडे एक नजर टाकली आणि कार्तिकच्या ओठांवर स्मित हास्य उमटले. तर दुसरीकडे सिमरन वळून कार्तिककडे रागाने बघत म्हणाली, हे सगळं कोणी केलं? ही खोली अशी का सजवली आहे? ती हे सगळं बोलत असतानाच कार्तिकने स्वतःवरचा ताबा गमावून त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवला आणि तिला जवळ ओढले. त्यानंतर तो दुसऱ्या हाताच्या बोटांनी तिच्या सुंदर शरीराला स्पर्श करू लागला. का ही सजावट आवडली नाही का? लग्नाच्या रात्रीचं हे सुंदर रोमॅन्टिक वातावरण. ती एका झटक्यात कार्तिकपासून दूर झाली. तिच्या डोळ्यात भीती भरली होती आणि कार्तिककडे बघत ती आश्चर्याने म्हणाली, तुम्ही काय बोलत आहात सर? तुम्हाला माहीत आहे ना आपल्या दोघांमधलं नातं काय आहे? तो एकाच वेळी आपल्या शर्टची बटणं उघडत, टाय काढून बाजूला फेकत, शर्टच्या बाह्या दुमडत म्हणाला, हो, जर तू माझी बायको असशील तर नवरा बायकोच्या मध्ये प्रत्येक सुंदर रात्री असंच घडतं. एकमेकांच्या मिठीत तो तिच्या जवळ येत असताना ती धुंदीत हरवून गेली. ती एक पाऊल मागे घेत थरथरत्या आवाजात म्हणाली, सर, तुम्ही काय बोलत आहात? हे तुम्हाला माहीत आहे? कृपया मला आणखी घाबरवू नका. जर हा विनोद असेल तर बघा, मी रडेन. तुम्ही तुमच्या आजीसाठी माझ्याशी लग्न केले आहे, बरोबर? मी तुमच्या आजीची खूप काळजी घेत आहे. मी प्रत्येक जबाबदारी पार पाडत आहे. पण जर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला सांगते, हे करारात लिहिले होते की तुम्ही माझ्याजवळ येणार नाही, ना मला स्पर्श करण्याचा प्रयत्न कराल. मी लग्नाआधी जशी होते तशीच राहीन. 19 वर्षाची सिमरन आतून खूप घाबरली होती आणि भिंतीला टेकून उभी राहिली. तर कार्तिक तिच्या मागे हळूहळू चालत होता आणि तिच्या जवळ गेला. त्याची बोटे तिच्या हनुवटीवर ठेवून तिचा चेहरा वर उचलला, इतकं की दोघांचे श्वास एकमेकात मिसळू लागले. कार्तिक अजाणतेपणी म्हणाला, हो, पण मला आजीची इच्छा पूर्ण करायची आहे. तुला माहीत आहे मी आजीवर किती प्रेम करतो. तिची इच्छा आहे की तिने माझ्या बाळाला तिच्या मांडीवर घेऊन त्याला खेळवावे आणि हे तुला चांगलंच माहीत असायला हवं. मी माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाला बाळ म्हणजेच वारस देणं हे माझं कर्तव्य आहे. आता वारस लगेच येणार नाही. मला ते सगळं तुझ्यासोबत करावंच लागेल. त्यानंतरच तू माझ्या बाळाला जन्म देशील. तेवढ्यात सिमरन घाबरून कार्तिकच्या पकडीतून स्वतःला सोडवू लागली. नाही, तुम्ही हे सगळं करू शकत नाही. पण पुढच्या क्षणी कार्तिकने तिला जवळ ओढले आणि तिचा गळा पकडला आणि दुसऱ्या हाताने एका झटक्याने तिचे ब्लाऊज खेचले. सुमित्राजी, तुम्ही कोणत्या प्रकारच्या मुलींना उचलून माझ्यासमोर पाठवत आहात? मला स्वतःसाठी एक अनुभवी आणि हुशार पर्सनल सेक्रेटरी हवी आहे. तुम्ही पाठवत असलेल्या मुलींच्या अवस्थेकडे पाहिलं का? कार्तिक रावत मोठ्याने ओरडला आणि सुमित्रा सुद्धा थोडी घाबरली. तिच्या हातात आणखी 3 CV होते, जे खाली पडण्यापासून वाचले होते. ती म्हणू लागली, मला माफ करा सर, पण कार्तिक रावतची पर्सनल सेक्रेटरी होण्यासाठी आपल्या कंपनीत आलेल्या सर्व मुलींपैकी मी स्वतःच काहींना नाकारले होते. त्या सर्व अशा आहेत ज्या हे काम आधीपासून करत आहेत आणि त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. सुमित्रा तिच्या बाजूने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होती, पण कार्तिक रावतला अशी मुलगी हवी होती जी केवळ अनुभवी आणि सुशिक्षितच नाही तर सौंदर्यानेही संपन्न असेल. तो सुरुवातीपासूनच सौंदर्यप्रेमी होता.
त्याला सुंदर आणि सुवासिक स्त्रिया खूप आवडत असत. याआधीही कार्तिक रावतने जी सेक्रेटरी नेमली होती ती खूप सुंदर होती आणि अनेकदा कार्तिकने एकांतात तिच्यासोबत विचित्र खोड्याही केल्या होत्या. पण ती मुलगी नेहमी कार्तिक रावतपासून अंतर राखायची. त्याला कधीच जास्त जवळ येऊ द्यायची नाही. त्याच्या खोड्यांनी चिडायची आणि दूर जायची. गेल्या आठवड्यातच असं झालं की कार्तिकने तिला त्याच्या खोलीत बोलावले आणि खोलीला कुलूप लावले. एका हाताने सिगारेट ओढून दुसऱ्या हाताने तिच्या कमरेला स्पर्श करू लागला आणि ती झटक्यात दूर झाली. कार्तिक रावतच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो म्हणाला, हे काय प्रकार आहे? इकडे ये. माझ्या स्पर्शाने माझ्यापासून दूर जाण्याचा तुला काहीही अधिकार नाही. माझ्या जवळ ये. कार्तिकच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण ती मुलगी संकोचून म्हणाली, नाही सर, जर तुम्हाला हे सगळं करायचंच असेल तर मुंबई शहर अशा मुलींनी भरलेलं आहे. तुम्ही कोणालाही पैसे देऊन हे सगळं करू शकता आणि ते त्यांच्या इच्छेनुसार हे काम करतील. पण कृपया माझं लग्न होणार आहे आणि माझं माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही राहायचं नाही. असं म्हणून ती मुलगी गप्प झाली. तुम्ही समजून घेताय ना सर? त्या मुलीच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या होत्या तर कार्तिक रावतलाही अजिबात सहन होत नव्हते. तिथे उभा असलेला कार्तिक, त्याने त्या मुलीला कामावरून काढून टाकले होते. ती बिचारी मुलगी म्हणत राहिली, सर माझा काय दोष आहे? कृपया मला नोकरीवरून काढू नका. मला नोकरीची खूप गरज आहे. मी माझे काम वेळेवर करते. पण त्याने पगार तिच्या तोंडावर फेकून दिला आणि म्हणाला, इथून निघून जा. मी इथे असताना दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तुझ्यासारख्या मुलीला मला माझ्या ऑफिसमध्ये ठेवायचे नाही. जर तू मला आवडली असतीस तर मी सुद्धा तुझ्याशी लग्न केले असते, पण आता नाही. कार्तिक रावतने तिला चांगलेच खडसावले आणि तिथून हाकलून दिले होते आणि आता त्याने नवीन पर्सनल सेक्रेटरीच्या मुलाखती सुरू केल्या होत्या. आत्तापर्यंत सुमारे 50 मुलाखती झाल्या होत्या. मुली त्याच्याकडे आल्या होत्या, पण त्याला त्यापैकी कोणीही आवडली नाही. त्याला आपली पर्सनल सेक्रेटरी म्हणून हवी तशी मुलगी सापडली नव्हतीच. तरीही रिसेप्शनिस्ट सुमित्राजींनी संकोचात आपल्या हातातील 3 CV त्याच्याकडे पुढे केले. फाईल्समध्ये फक्त 2 मुलींचे CV पाहून कार्तिकने ते जमिनीवर फेकून दिले. त्याने कागद जमिनीवर फेकल्याबरोबरच त्यातून एक कागद खाली पडला, ज्यावर एका मुलीचा फोटो चिटकवलेला होता. कार्तिक सुमित्राशी रागाने बोलू लागताच त्याची नजर त्या फोटोमधल्या सुंदर चेहऱ्यावर खिळली. अत्यंत सुंदर चेहऱ्याची ती मुलगी नाहीशी झाली होती, जिला पाहून त्याला क्षणभर जणू काही जादू झाल्यासारखे वाटले. घाबरून सुमित्राने लगेच ते सर्व कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली. सुमित्राचा हात त्या मुलीच्या कागदावला लागताच आणि तो फोटो नाहीसा होताच तो भानावर आला आणि म्हणाला, थांबा, मला हा CV दाखवा, ज्यावर त्या मुलीचा फोटो अजूनही होता. त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. हे ऐकून सुमित्रा घाबरून म्हणू लागली की, सर, तुम्ही ते सोडून द्या. ती कशी आली हे मला माहीत नाही. मी तिचा CV बाजूला ठेवला होता. ती कुठून आली हे मला माहीत नाही. तर कार्तिक रावत तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, या ऑफिसचा CEO तू आहेस की मी? मला तो CV दाखवा. तिने लगेचच तो CV कार्तिकला दिला. तिचे वय 19 वर्ष होते. अनुभव शून्य होता. शिक्षणही फारसे चांगले नव्हते. एक साधा BA आणि कॉम्प्युटर कोर्स करून ती त्याची पर्सनल सेक्रेटरी होण्यासाठी आपला CV सादर करायला इथे आली होती. दुसऱ्या क्षणी कार्तिकने तो CV तिला परत केला आणि म्हणाला, या मुलीला बोलवा. हे पाहून सुमित्राला आश्चर्य वाटले. ती मुलगी गेल्या 3 दिवसांपासून रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे येऊन बसायची, पण तिचा नंबर लागत नव्हता. सुमित्रा मॅडमने मुद्दाम तिचा CV पाठवला नव्हता, कारण तिच्यासारख्या मुलींना पहिल्याच नजरेत नाकारले जाते. कार्तिकला या मुलीमध्ये असे काय दिसले की त्याने तिला पहिल्याच नजरेत नोकरीवर ठेवले, हे सुमित्रा मॅडमला कळतच नव्हते. ती थकलेल्या आणि अशक्त पावलांनी घरात शिरली. ती घरात शिरताच तिचे वडील अंगणात पलंगावर बसून बिडी ओढत होते. आपल्या मुलीला अशा निराश चेहऱ्याने येताना पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यानंतर खोलीतून खोकण्याचा आवाज आला आणि आपल्या आईची अवस्था आठवून सिमरनच्या मनात भीतीची एक कळ उठली. तोपर्यंत तिचे दुःख ओसरले होते. जर तिच्या हातात असते तर तिने आपल्या आईचे सर्व त्रास दूर केले असते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला स्वतःमध्ये काहीतरी जाणवले. तिला किशोरकडे दुर्लक्ष करून खोलीकडे जायचे होते, पण तिच्या वडिलांच्या आवाजाने तिची पावले तिथेच थांबली. तुझ्या चेहऱ्यावर असा भाव आहे जणू तुझ्या डोक्यावर आकाशच कोसळले आहे. आजही त्याच भावनेने तू घरात शिरतेस. तुझ्या नोकरीचे काय झाले? वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून तिने पटकन आपला दुपट्टा सावरला. तिने आपले अश्रू लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. ती हळूहळू चालू लागली. तिच्या वडिलांकडे आली आणि म्हणाली, बाबा,
आज पण मी दिवसभर नुकतीच बसून राहिले, पण मला वाटते की मला नोकरी मिळणारच नाही. हे ऐकून किशोरला प्रचंड राग आला आणि म्हणाला, ठीक आहे, तुला नोकरी मिळाली नाही, पण तुझ्या या आईने खोकून खोकून माझं आयुष्य नरक बनवलं आहे. तिच्या उपचारासाठी पैसे कुठून आणणार? मी पूर्णपणे हतबल झालो आहे. मला तुमच्या आई आणि मुलीचा खर्च परवडत नाही. तिची औषधे संपतच राहतात. तिच्यावर उपचार करण्यासाठी मी स्वतःला विकून टाकू का? जेव्हा सिमरनने तिच्या वडिलांचे शब्द ऐकले तेव्हा ती सरळपणे म्हणाली, बाबा, मी हे याआधीही केलं आहे. मी आणि माझी आई आमचा स्वतःचा खर्च स्वतःच करत होतो. तुम्ही आजपर्यंत आमच्यावर ₹1 खर्च केलेला नाही. भविष्यातही मी माझा आणि माझ्या आईचा खर्च स्वतःच करीन. तू फार उद्धट होत चालली आहेस, असे म्हणत किशोरने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. ती स्वतःचा तोल सांभाळू शकली नाही आणि जमिनीवर पडली. तिच्या पोटात पायाने लाथ मारत तो म्हणाला, जर तू पुन्हा माझ्यासमोर अशा पद्धतीने बोललीस किंवा वागलीस तर मी तुझी हाडे मोडून तुझ्या हातात ठेवीन. मी तुझा खर्च का करू? तू माझं खरं बाळ आहेस का? तुझ्या आईने तुला मागून उचलले का? मला माहीत नाही ती कुठे कुठे आपलं तोंड काळं करत फिरत होती. मीच तुझ्या या परित्यक्त्या आईची काळजी घेतली होती. मी तिच्याशी लग्न करून तिला घरी आणले की ती दिवसातून 2दा जेवण बनवून माझ्यासमोर ठेवेन. शक्य झाल्यास ती एका मुलाला जन्म देईन. तो मला देईन. पण तिचे वागणे असे होते की मला तिची कीव आली. ती आल्यापासून अंथरुणावर पडून होती आणि तिच्यावर पैसे खर्च केले जात होते. किशोर तिच्या आईला शिवीगाळ करत तिथून बाहेर गेला होता आणि सिमरन पोटाला हात लावत जोरजोरात रडू लागली. सिमरनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईने किशोरशी लग्न केले होते. जेव्हा तिची आई कौशल्या लग्नानंतर या घरी आली तेव्हा सिमरन फक्त 5 वर्षांची होती. सुरुवातीला किशोरचा त्याच्या आईशी असलेला व्यवहार चांगला होता, पण हळूहळू तो कामात ढवळाढवळ करू लागला आणि फुकट बसून पोळ्या तोडू लागला. ही अशी सवय झाली होती की तो घरातच बसून राहायचा. सिमरनची आई कौशल्या कपडे शिवायची. तिला शिवणकाम आणि विणकाम खूप चांगले जमायचे. त्यातून शेजारच्या बायका तिच्याकडे येऊन तिला चांगले पैसे द्यायच्या. आत्तापर्यंत ते दोघे असेच जगत होते. पण असे असूनही किशोर तिला मारायचा आणि टोचून बोलण्याची एकही संधी सोडत नसे. मोठ्या कष्टाने तिने साध्या BA सोबत कम्प्युटर कोर्स पूर्ण केला होता. तिच्या आईला श्वसनाचा आजार झाला होता आणि त्यांच्या उपचारासाठी खूप पैशांची गरज होती. जर तिच्या आईला काही झाले तर ती कुठे जाणार? असा विचार करून ती जोमात नोकरी शोधत होती. पण आत्तापर्यंत तिला कुठेही नोकरी मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. खोलीत जाऊन तिने आईला जेवण दिले, तिचे कपडे बदलले आणि मग ती तिच्या शेजारी बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते आणि गालावरून ओघळत होते. बसून थकल्यावर ती आईच्या पलंगाशेजारीच पलंगावर आडवी झाली. ती तिच्या आईची हुबेहूब प्रतिकृती होती. सौंदर्याने समृद्ध, अतिशय सुंदर, मोठे निळे डोळे. तिला पाहून कोणीही वेडं झालं असतं. ती जिथे कुठे जायची तिथे तिच्या प्रतिष्ठेवर हल्ला करण्यासाठी भुकेले लांडगे वाट पाहत असत. रावत ग्रुप ऑफ कंपनीच्या आधी ती दुसऱ्या खन्ना कंपनीच्या मालकाला भेटली. ती नोकरीसाठी गेली होती. त्याने तिला कामावर ठेवले होते. पण दुसऱ्या क्षणी तो तिला म्हणाला की, मिस सिमरन, तुम्ही माझ्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाव्यात अशी माझी इच्छा आहे. मी दिवस म्हणालो तर दिवसच असेल आणि रात्र म्हणालो तर तुम्ही सतत माझ्याजवळ असायला पाहिजे. सिमरन नाटक करू लागली आणि म्हणाली, सर, मला काहीच कळत नाहीये. ड्युटीची वेळ 8 तास आहे आणि या 8 तासात तुम्हाला तक्रार करायला संधीच मिळू नये यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन. पण तो हसला आणि म्हणाला की, जर तुम्ही प्रत्येक आठवड्याच्या शेवटी माझ्यासोबत फार्म हाऊसवर येऊन माझे आणि माझ्या मित्रांचे मनोरंजन केले तर तुम्हाला तुमच्या पगाराच्या दुप्पट पगार मिळेल. माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही ते करून दाखवाल. ज्या नजरेने तो सिमरनकडे पाहत होता त्या नजरेनेच मी तुला श्रीमंत करीन. सिमरनने आपला दुपट्टा घट्ट गुंडाळला होता, तरीही तिला त्याची नजर आपल्या शरीरावरून फिरताना जाणवू लागली. ती अजूनही याच विचारात होती तेवढ्यात तिच्या फोनवर एक कॉल आला. तो मिस सुमित्राचा कॉल होता. त्या म्हणाल्या की, उद्या आमच्या बॉसने तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले आहे. हे ऐकून तिच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. रडत रडत तिने आपल्या आईला मिठी मारली. मम्मी, मला वाटतंय आपलं नशीब आता बदलणार आहे. अजिबात काळजी करू नकोस. मी उद्या ऑफिसला जाईन आणि शक्य झाल्यास माझा आगाऊ पगारही घेईन. मग तुला दिसेन की तू पूर्णपणे बरी होशील. आपले वाईट दिवस संपतील आई. तिची आईसुद्धा हसत आणि दीर्घ श्वास घेत आपल्या मुलीला आशीर्वाद देऊ लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिला सर्वांच्या आधी येण्यास सांगितले गेले. तिथे उपस्थित असलेल्या इतर सर्व मुलींना परत पाठवण्यात आले. सिमरन आत पाऊल ठेवताच तिच्यासमोर बसलेला 28 वर्षीय कार्तिकला पाहून तिला आश्चर्य वाटले, कारण तो देखणा असण्यासोबतच चेहऱ्यावर मंद स्मित हास्य घेऊन बसला होता. तो म्हणाला,
या मिस सिमरन, कृपया बसा. त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसून ती लगेच आपला CV काढून टेबलावर ठेवू लागली. पण त्याने हाताच्या इशाऱ्याने तिला थांबवले आणि म्हणाला, सांग, तू काय करतेस? ती जे काही शिकली होती ते सर्व सांगायला सुरुवात केली आणि तो तिच्या सौंदर्यात हरवून गेला. हीच ती मुलगी होती जी त्याला हवी होती, सुंदर आणि तरुण. हसून तो म्हणाला, बाकी सर्व ठीक आहे. इथे काम करण्यासाठी मी तुला 40,000 रुपये पगार देईन. 40,000 रुपये ऐकून सिमरनचे डोळे विस्फारले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते पाहून कार्तिक म्हणाला, पण तुला फक्त तुझा हा मोठा दुपट्टा काढावा लागेल. तू इथे अशी या दुपट्ट्यात गुंडाळून काम करू शकत नाहीस. ती उचकी देत म्हणू लागली की मी सुरुवातीपासून दुपट्टा घेऊन काम करत आले आहे. पण कार्तिक म्हणाला, नाही, मी तुझ्यासाठी माझ्या ऑफिसचे नियम बदलू शकत नाही. कार्तिकचे ऐकून सिमरनने एक मोठा श्वास घेतला. काम चांगले होते आणि पहिल्याच भेटीत ती कार्तिकवर प्रभावित झाली होती, म्हणून तिने होकारार्थी मान झुकवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आली तेव्हा कार्तिकच्या ऑफिसमध्ये तिच्यासाठी एक टेबल आणि खुर्ची ठेवलेली होती, जिथे काही फाईल्स आणि कम्प्युटर ठेवले होते. ती तिथे बसली आणि काम करू लागली. कार्तिकला या मुलीला आपल्यासोबत ठेवायचे होते. तिला पहिल्याच नजरेत पाहताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. ही मुलगी तिच्या साधेपणातही मनमोहक होती. कार्तिकला यापूर्वी कोणत्याही मुलीमध्ये इतका रस वाटला नव्हता. हळूहळू सिमरन पूर्ण समर्पणाने काम करू लागली. जेव्हा कधी काही अडचण यायची तेव्हा कार्तिक तिला प्रेमाने मदत करायचा. तिच्यासोबत काम करताना कधी तो मुद्दाम तिच्या खांद्यावर तर कधी तिच्या कमरेवर हात ठेवायचा. तिला काम शिकवण्याच्या बहाण्याने तो तिच्या जवळ यायचा आणि तिच्या शरीरातून येणाऱ्या सुगंधाने तो अस्वस्थ व्हायचा. ती जे करत होती त्यामुळे तो स्वतःला आवरू शकला नाही आणि तिच्यावर आपल्या भावनांचा वर्षाव करू पाहत होता. पण तो योग्य संधीची वाट पाहत होता. त्या मुलीसोबत दिवसभर घालवून तिच्या सौंदर्याने आपल्या डोळ्यांना शांत करून जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याची आजी समोरच्या हॉलमध्ये रागाने पेटून बसली होती. तो हसत हसत गाडीतून उतरला आणि आपल्या मोठ्या राजवाड्यासारख्या घरात प्रवेश करताच त्याने सर्वात आधी आपल्या आजीला मिठी मारली. पण त्याच्या आजीने त्याला स्वतःपासून दूर ढकलले. दूर राहा, माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तू माझा नातूही नाहीस. मला पुन्हा आजी म्हणू नकोस. आजीला अशा रागाने पाहून कार्तिकला काळजी वाटू लागली. आजी, काय झालं? तुम्ही इतक्या का रागावले आहात? मी काही चूक केली आहे का? सांगा, कोणी तुम्हाला काही बोललं आहे का? आजी रागाने म्हणू लागली. मला कोणी काही बोललं नाही. सगळी चूक दुरुस्त करायला तू आहेस. आतापासून मला आजी म्हणू नकोस. मी तुझी आजी असती तर माझं ऐकलं असतंस. आजीला त्याला काय पटवून द्यायचं होतं हे त्याला माहीत होतं. एक दीर्घ श्वास घेऊन तो तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, आजी, लग्नाशी संबंधित गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत. आणि लग्न करून मला माझं आयुष्य कठीण करायचंही नाही. मला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. मला आयुष्यात पुढे जायचे आहे. मला अजून अशी कोणतीही मुलगी भेटलेली नाही जी माझ्या मनाला इतकी आवडेल की मी तिच्याशी लग्न करू शकेन. हे ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, हो, हे बरोबर आहे. मी तुझ्या आवडीनिवडींसाठी माझा शेवटचा श्वास घेईन. आता किती दिवस तरी आहेत माझ्या हातात. माहीत नाही केव्हा देवाचे बोलवणे येईल. आजीचे हे बोलणे ऐकून त्याला खूप दुःख झाले आणि तो म्हणाला, आजी, आज तू हे सर्व बोललीस, पण भविष्यात तुझ्या तोंडून मला असे शब्द पुन्हा ऐकू येता कामा नयेत. तुला माहीत आहे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे. माझ्या आई वडिलांच्या निधनानंतर तूच माझा एकमेव आधार आहेस. आजही मी तुलाच माझं सर्वस्व मानलं आहे. ती म्हणाली, ठीक आहे. जर तुझं माझ्यावर इतकंच प्रेम आहे तर तू माझं का मान्य करत नाहीस? पुढच्या 15 दिवसात लग्न कर. मला तुझी बायको या घरात हवी आहे. मला तुझ्या बाळांना माझ्या हातांनी खाऊ घालायचं आहे. या शांत घरात राहून मला गुदमरल्यासारखं वाटतं. तो त्याच्या आजीला रडत पाहणं सहन करू शकत नव्हता. एकीकडे त्याला आजीचं म्हणणं मान्य करावंसं वाटत होतं आणि दुसरीकडे त्याच्या आयुष्यात कोणत्याही मुलीला सामील करून घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. त्याने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे, मी लग्न करेन, पण मुलगी माझ्या पसंतीचीच असावी. ती म्हणाली, हो, मी सहमत आहे. मला माहीत आहे की माझा मुलगा आपल्या चालीरीती आणि परंपरा न पाळणाऱ्या मुलीला कधीही सून बनवणार नाही. तो आजीशी बोलून खोलीत आला होता. पण खोलीत आल्यावर त्याच्या मनात हे विचार घोळत होते. काहीतरी विचार करून तो हसला आणि त्याने मनातल्या मनात सिमरनचा नकाशा तयार केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला गेला तेव्हा सर्व काही नेहमीप्रमाणे होते. सर्व कर्मचारी कामात व्यस्त होते आणि याच दरम्यान त्याची नजर सिमरनवर पडली, जी एका बाजूला उघडलेल्या फाईल्सकडे पाहत होती. हसून तो तिच्या जवळ गेला आणि पुढच्या क्षणी तो तिच्या कानाच्या जवळ गेला आणि कार्तिकचा गरम श्वास मानेवर जाणवताच ती अचानक दचकली. सर, तुम्ही तुम्ही ती काही बोलू शकली नाही आणि भीतीने खुर्चीवरून उठली. थरथर कापत ती म्हणाली, सर, तुम्ही माझ्या इतके जवळ येऊ नका. मला हे सगळं आवडत नाही. तो म्हणाला, जर तुला आवडत नसेल तर मग
मला बरं वाटेल असं काहीतरी कर, कारण मी तुला लवकरच माझी बायको बनवणार आहे. त्याने हे सगळं एका दमात बोलून टाकलं होतं. तर दुसरीकडे सिमरन अशी होती की तिला कापलं तरी रक्ताचा एक थेंबही बाहेर येणार नाही. ती 2 पावले मागे सरकली आणि म्हणाली, पण मी अशी मुलगी नाही की तुझ्या आजीच्या सुखासाठी मी लग्नाशिवाय तुझ्यासोबत राहायला सुरुवात करेन. माफ कर, पण मी हे सगळं करू शकत नाही. जेव्हा कार्तिकने पाहिले की ती तसे करत नाहीये, तेव्हा तो रागाने म्हणाला, जर तू माझ्याशी लग्नाचे नाटक केलेस तर मी तुला तुझ्या पगाराच्या दुप्पट पैसे देईन. तेही रोज देईन. हे ऐकून तिचे डोळे चमकले, पण त्याच वेळी तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती रागाने म्हणाली, तुला लाज वाटायला हवी. मी असे काहीही करणार नाही. तुला समजतंय का? मी तुला खूप चांगलं समजत होते. पण मला वाटलं होतं की तू सभ्य आणि चांगल्या घरातला आहेस. पण मला कसं कळणार की तू सुद्धा इतरांसारखाच निघशील? मला तुझ्या ऑफिसमध्ये काम करायचं नाही, असं म्हणून ती तिथून निघून गेली आणि कार्तिकला त्या मुलीच्या धैर्याचे आश्चर्य वाटले. त्या मुलीबद्दल माहिती मिळवणं त्याच्यासाठी अवघड नव्हतंच. तिचा CV अजूनही त्याच्याकडेच होता. काही तासांनंतरच सगळी माहिती त्याच्या हातात आली. किंचित हसून तो म्हणाला, सिमरन, कार्तिक तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. तुझ्या अस्तित्वाने माझी आतली तहान भागेपर्यंत मी तुला सोडणार नाही. हे सोपं नाही. मी सौंदर्याच्या अनेक उत्कृष्ट कलाकृती पाहिल्या आहेत. पण तुला माझ्या बिछाण्यावर आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ती एका विचित्र द्विधा मनस्थितीत होती आणि जेव्हा ती घाईने घरी परतली तेव्हा पुन्हा एकदा किशोरच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो म्हणाला, आज काय झाले? तू ही नोकरीसुद्धा सोडलीस का? नक्कीच. तुझे पुन्हा एकदा कुणाशी तरी भांडण झाले असेल. पण रडत रडत ती थेट तिच्या आईकडे गेली. तिची तब्येत गेल्या काही दिवसांपासून सुधारू लागली होती, कारण आता तिला तिची औषधे वेळेवर मिळू लागली होती. आईला मिठी मारून ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, प्रत्येक पुरुष स्त्रीला फक्त स्वतःच्या सुखसोयीचे साधन का समजतो? या श्रीमंत लोकांना स्त्रियांची प्रतिष्ठेची पर्वा नाही का? त्यांना असं वाटतं का की पैशाने काहीही विकत घेता येते? ती रडत रडत आपल्या आईशी याबद्दल बोलत होती. तेवढ्यात दारावर थाप पडली. किशोरने दार उघडले आणि बघता बघता 7 गणवेशधारी रक्षक हातात 7 प्रकारच्या शगुन थाळ्या घेऊन घरात शिरले. घराबाहेर एक महागडी गाडी उभी होती आणि शेवटी कार्तिक रावत आत आला. हसत हसत त्याने किशोरला मिठी मारली. आपल्या घराच्या दारात एवढ्या मोठ्या उद्योगपतीला पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याचे पाय थरथरत होते. उचकी लागता लागता तो म्हणाला, साहेब, तुमच्यासारखा श्रीमंत माणूस आमच्या दारात काय करतोय? सगळं ठीक आहे ना? संभाषण कसे सुरू करावे हे त्याला सुचत नव्हते. कार्तिक हसून म्हणाला, साहेब बोलू नका मला. मला तुमचा भावी जावई व्हायचा आहे. आपण बसून बोलूया. तो पाहुण्यांच्या जेवणाच्या खोलीत त्यांच्यासोबत जाऊन बसला आणि पुढच्या क्षणी हसून म्हणाला, सिमरन तुमची मुलगी आहे, नाही का? त्याने उचकी देण्याचा प्रयत्न करत म्हटले, हो हो, अर्थातच. सिमरन माझी मुलगी आहे. कार्तिक म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे आणि काळजी करू नका. तुमचा घर खर्च भागवण्यासाठी मी तुम्हाला दरमहा पुरेसे पैसे देईन. मी तुम्हाला व्यवसायातही मदत करेन. पण मला तुमच्या मुलीला माझ्या घराचा अभिमान बनवायचे आहे. एकीकडे ते दोघे असे बोलत असताना दुसरीकडे घरात कार्तिकचा आवाज घुमल्याने सिमरनला प्रचंड राग आला होता. तो तिच्या सावत्र वडिलांना काय म्हणत होता हे तिला माहीत नव्हतं. ती पटकन उठून पाहुण्यांच्या खोलीत आली, जिथे तिचे वडील कार्तिकशी हसत हसत बोलत बसले होते. ते म्हणाले, बघ बाळा, मी तुला सांगितलं होतं की एक दिवस तुझं नशीब नक्कीच उजळेल. बघ, एवढा मोठा माणूस तुझ्याशी लग्न करायला आला आहे. तू आयुष्याचा आनंद घेशील. सिमरनच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती आणि ती म्हणाली, हे काय नाटक आहे? तुम्ही आता इथे कशाला आला आहात? मी तुमच्याशी लग्न करणार नाही. नक्कीच तुमचा यामागे काहीतरी छुपा हेतू आहे. बाबा, त्याला आत्ताच्या आत्ता इथून हाकलून द्या. पण तो एक लोभी, पैशांचा भुकेलेला बाप होता. उलट तो तिला ओरडू लागला आणि म्हणाला, इथून चालती हो. पुरुष बोलत असताना स्त्रियांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. किशोरने त्याच्या बाजूने तिच्या नात्याला आधीच दुजोरा दिला होता आणि त्याला या शनिवारी येऊन डिपॉझिट घ्यायलाही सांगितले होते. सिमरन डोक्याला हात लावून बसली होती. तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर एवढ्या श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न करणार आहे हे ऐकून तिला नक्कीच खूप आनंद झाला असता. पण कार्तिकचे असे बोलणे तिला सहन होत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तिने त्याला फोन केला आणि ती कार्तिकला भेटायला गेली. तो पूर्ण उत्साही होता. ती ऑफिसचा दरवाजा उघडून आत शिरली आणि प्रचंड रागाने टेबलावर हात आपटून म्हणाली, तुम्हाला काय हवंय? तो अगदी हळू आवाजात म्हणाला, आत्तापासून मला तुला माझा सन्मान म्हणजेच माझी बायको बनवायचा आहे. ती म्हणाली, खोटं बोलू नका. मला खरं सांगा, कारण मी तुम्हाला माझा वापर करू देणार नाही. मी काही वस्तू नाही जी तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकता.
तुम्ही माझ्या सावत्र वडिलांना नियंत्रित केले आहे, पण मला नाही. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग चालत तिच्या जवळ येऊन म्हणाला, मला तुझ्याशी करारावर लग्न करायचं आहे. माझ्यासाठी मुली आणि हे सगळं फक्त एक साहस, एक खेळ आहे. त्यापेक्षा अधिक काहीच नाही. आता आजीची इच्छा आहे की मी लग्न करावं, म्हणून मला एक करारबद्ध पत्नी हवी आहे, जी माझ्या आजीची काळजी घेईन, तिची सेवा करणे आणि तिचा एकटेपणा दूर करणे. आणि मला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी सापडली नाही. जर तुला असंच चालू ठेवता येत नसेल तर लग्न कर आणि आपण घरी जाऊया. तो तिच्या अगदी जवळ जात हे बोलत होता. तिलाही पैशांची गरज होती. तिला तिच्या आईवर चांगला उपचार करून घ्यायचा होता आणि कोणत्याही परिस्थितीत तिला तिच्या आईला तिच्या वडिलांच्या टोमण्यांपासून दूर ठेवायचे होते. एक दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. तू माझ्या जवळ येणार नाहीस. हे ऐकून कार्तिक रावत म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? ती म्हणाली, मी फक्त आणि फक्त तुझीच पत्नी असेल, जिला करारावर आणले आहे. तू तू माझ्याशी पती-पत्नीचे कोणतेही नाते जोडणार नाहीस. तू मला विनाकारण स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार नाहीस आणि माझ्याकडून तुझे हक्कही घेणार नाहीस. मी तुझ्यासाठी कोणतेही काम करणार नाही. मी फक्त तुझ्या आजीची काळजी घेईन. हे ऐकून कार्तिक हसला आणि मनातल्या मनात म्हणाला, तू एकदा माझ्या बेडरूममध्ये ये, मग बघूया तू माझ्या आवाक्याबाहेर कशी जातेस. जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत तुला कोण जाऊ देणार? तो मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हो, काळजी करू नकोस. हे एक कराराचे लग्न आहे आणि तू जे काही सांगशील ते मला मान्य असेल. आणि सिमरन, जी त्याला तिथे हे नातं नाकारायला आली होती, तिने हताश होऊन स्वतःला विकून टाकलं होतं. तिच्या आजारी आईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर चमकला आणि तिने मुकाट्याने लग्नाला होकार दिला आणि ती ऑफिसमधून बाहेर आली. जर तिची आई बरी झाली तर हा सौदा वाईट नव्हता. त्यांचं लग्न या शनिवारी होतं आणि आजी, ती खूप आनंदी होती. तिने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने कार्तिकचे लग्न लावून दिले. यापेक्षा कार्तिक बदल्यात देत असलेल्या पैशांचा तिच्या वडिलांना जास्त आनंद झाला होता. तिने आईला मिठी मारली आणि खूप रडली. तिला खूप आशीर्वाद देऊन निरोप दिल्याने तिच्या आईलाही थोडे समाधान मिळाले होते, कारण तिला या करार लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हती. जेव्हा ती कार्तिकसोबत घरात शिरली तेव्हा ते घर पाहून तिचे डोळे क्षणभर विस्फारले. व्हीलचेअरवर बसलेल्या आजीने तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा, तू आता या घरात आली आहेस. बघ आता हे घर कसं आनंदाने भरून जाईल. माझी एकच प्रार्थना आहे की देवाने तुम्हा सर्वांना नेहमी आनंदी ठेवावे आणि लवकरच माझ्या कार्तिकचे बाळ माझ्या मांडीवर असेल. हे ऐकून ती थोडी संकोचली. खोलीत जाण्याऐवजी ती तिथेच आजीसोबत बसली. आजी तिची वारंवार प्रशंसा करत होती की माझ्या कार्तिकची निवड किती सुंदर आणि निरागस आहे. अरे, त्याने स्वतःसाठी शोधलेल्या सुंदर मुलींसारखी मुलगी मला सुद्धा त्याच्यासाठी शोधता आली नसती. ती तिथे बसून बराच वेळ तिच्या आजीशी बोलत राहिली. तिला कार्तिकच्या आजीचे वागणे खूप आवडले. ती तिच्या आजीच्या प्रेमात हरवून गेली. रात्रीचे 11 वाजले होते तेव्हा आजी म्हणाली, मुली, आता जा. तुझे पती तुझ्या खोलीत तुझी वाट बघत आहेत. माझा कार्तिक खूप चांगला आहे. तो तुला खूप सुखी ठेवेन. त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू कर. ती हे सगळं तिला सूचक शब्दात सांगत होती आणि धडधडत्या हृदयाने ती आजीच्या खोलीतून बाहेर आली. तिची पावले पुन्हा पुन्हा खोलीच्या दिशेने जात होती आणि मग थांबली होती. तिच्या मनात एक विचित्र भीती होती. ती विचार करू लागली होती की या खोलीत जाण्याऐवजी मी दुसरीकडे कुठेतरी झोपायला हवं. हे किती मोठं घर आहे. इथे कितीतरी खोल्या आहेत. सरांच्या खोलीत ती गेली असती तर कोण जाणे सर काय काय बोलायला लागले असते. तिला त्यांच्यासोबत एका बंद खोलीत अजिबात राहायचे नव्हते. असा विचार करून सिमरनने त्या घरातील खोल्या उघडण्याचा प्रयत्न सुरू केला, पण ती ज्या खोलीकडे वळली ती जागा तीच होती. शेवटी तिने दिवाणखान्यात ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन झोपायचे ठरवले. ती सोफ्यावर पडून थोडाच वेळ झाला होता. तेवढ्यात तिला जवळच कुणाची तरी उपस्थिती जाणवली. पुढच्या क्षणी चेहऱ्यावर गरम श्वास जाणवताच ती उठली आणि तिच्या घशातून किंचाळी बाहेर पडण्याआधीच समोर कार्तिकला पाहून तिचा श्वासच थांबला. तो तिच्यासमोर काळ्या गॉगलमध्ये शर्टशिवाय उभा होता. त्याने भुवया चढवत विचारले, हे काय आहे? तू इथे का झोपली आहेस? मी तुला सांगितले होते की आजीला भेटल्यानंतर तू थेट माझ्या खोलीत येशील. ती थोडी घाबरली आणि म्हणाली, नाही, मी तुझ्या खोलीत तुझ्यासोबत राहणार नाही. कार्तिक म्हणाला की तू त्या करारात असे काहीही लिहिलेले नव्हतेस. तुला समजते का? चल, खोलीत जाऊया. त्याने तिचा हात धरून तिला खोलीत आणले. खोलीकडे पाहून तिने एक दीर्घ श्वास घेतला तर कार्तिक तिच्या जवळ येऊन बसला होता. तिच्या चेहऱ्याजवळ हात नेत तो म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. ती लगेचच घाबरली आणि मागे सरकून म्हणाली, सर, तुम्ही हे काय करत आहात? मी तुम्हाला सांगितले होते की माझे तुमच्याशी असे कोणतेही नाते असणार नाही. कार्तिक हसला आणि म्हणाला, काहीही असो, तू माझी पत्नी आहेस आणि आज आपली लग्नाची रात्र आहे. मग माझा एवढा हक्क आहे की तुझ्यासोबत थोडी का होईना
मी माझ्या मनाला शांती देऊ शकतो असे म्हणत तो तिच्या जवळ येऊ लागला. तो 28 वर्षाचा पूर्ण व्यक्तिमत्वाचा तरुण कुठे गेला आणि ही 19 वर्षाची बारीक नाजूक मुलगी कुठे? नाही सर, तुम्ही तुमच्या शब्दांवरून मागे फिरू शकत नाही. कार्तिक हसला आणि म्हणाला, मग तू मला थांबवणार? तू मला कसं थांबवणार? तू तर खूपच निरागस आणि नाजूक आहेस. ती तिचे नाजूक मनगटही सोडू शकली नाही. त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले होते आणि तिच्या अंगावरून एक विद्युत प्रवाह वाहत होता. पण ती स्वतःला दूर करू शकली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. मी ओरडायला सुरुवात करेन. जर तू तुझी मर्यादा ओलांडलीस तर मी जाऊन तुझ्या आजीला सगळं सत्य सांगेन की तू मला इथे एका करारावर आणले आहेस आणि काही काळानंतर तू मला घटस्फोट देशील. असे ती म्हणताच कार्तिक लगेचच तिच्यापासून दूर झाला. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. तो म्हणाला, तू असं काहीही करणार नाहीस. माझ्या आजीला काही बोललीस तर खबरदार. मग मी तुझी अवस्था इतकी वाईट करीन की तू तुझ्या प्रतिष्ठेलाही पात्र राहणार नाहीस. आत्तापर्यंत मी तुझ्याशी प्रेमाने बोलत आलो आहे. याचा अर्थ असा नाही की तू मला हीन आणि पतीत समजावेस. कार्तिकला रागाने पाहून सिमरन म्हणाली, असे दिसते की तुझ्यासारखा श्रीमंत व्यावसायिक आतूनही तितकाच भ्रष्ट आहे. जर तू पुन्हा माझ्यासोबत काही करण्याचा प्रयत्न केलास तर बघ, मी तुझ्या आजीला सगळं सत्य सांगेन आणि त्यानंतर तू माझ्यासोबत जे काही करायचं आहेस ते करू शकतोस. मला काहीच फरक पडत नाही. आजीच्या नावाने दिलेली धमकी ऐकून कार्तिक तिच्यापासून दूर गेला होता. पण आतून मात्र त्याच्या मनात भावना उंच बळून येत होत्या. तिने पांघरूण उचलले, डोके हलवले आणि सोफ्यावर झोपी गेली. कार्तिक काही वेळ तिच्याकडे रागाने पाहत राहिला. मग कपडे बदलून तोही झोपायला गेला. पण त्याच्या मनातील अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी त्याच्या खोलीत एक सुंदर मुलगी होती आणि त्याची इच्छा असूनही त्याला ती मिळू शकत नव्हती. तिच्या अस्तित्वाला तो स्वीकारू शकत नव्हता. त्याने रात्रभर अशीच न झोपता बसून काढली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठण्यापूर्वीच ती खोलीतून बाहेर गेली होती. तिने स्वतःच्या हातांनी आजीसाठी जेवण बनवले होते आणि तिला औषधे दिली होती. तर दुसरीकडे सिमरनचे प्रेमळ वागणे पाहून आजी खूप आनंदी झाली आणि सिमरनला वारंवार आशीर्वाद देत होती. काही दिवसातच ती आजीच्या खूप जवळ आली होती. आजी तिला आपल्या शेजारी बसवून त्यांच्या काळातील जुन्या गोष्टी सांगायची आणि ती त्या आवडीने ऐकायची. मुलीच्या आगमनाने घरात खरोखर चैतन्य आले आहे हे पाहून कार्तिकला आनंद झाला. तिच्या हाताला चव उत्तम होती. संध्याकाळी जेव्हा किशोर आणि तिची आई कौशल्या दोघेही सिमरनला भेटायला आले तेव्हा एवढे मोठे घर पाहून किशोर थक्क झाला. जेव्हा तिची आई आणि आजी बोलत होत्या तेव्हा त्याने सिमरनला बाजूला नेले. तो जाऊन म्हणाला की एवढ्या मोठ्या घरात राज्य करत आहेस, पण तुझ्या आई-वडिलांना एवढ्या मोठ्या घरात ठेवण्याची आणि तुझ्या नवऱ्याला हे सांगण्याची हिंमत तुझ्यात नव्हती की आम्ही सुद्धा याच घरात राहावे. तुझे मोठे घर पाहून आता आमच्या अरुंद गल्लीतल्या छोट्या घरांची सुद्धा आम्हाला कीव येऊ लागली आहे. वडिलांकडून हे ऐकून सिमरनला धक्काच बसला. तिचे डोळे विस्फारले. ती म्हणाली, बाबा तुम्ही काय बोलत आहात? हे माझे सासरचे घर आहे. मी असे बोलले तर आपल्या प्रतिष्ठेला काय अर्थ राहील? तुम्ही तर दर महिन्याला एवढी मोठी रक्कम घेत आहात. मी आणखी काय करू शकते? हे ऐकून किशोरने तिचा हात धरला. तो म्हणाला की पुरे जास्त बोलू नकोस. तू एकटीच एवढं मोठं घर चालवतेस आणि आम्ही त्या पैशांनी डाळ भाजी खातो. तुझ्या नवऱ्याला सांग मला पैसे द्यायला. मला पैशांची गरज आहे. 5 लाख रुपये थेट माझ्या हातात दे. नाहीतर तुझी आई माझ्यासोबत एकटीच राहते. ती प्रत्येक पैशासाठी माझ्यावर अवलंबून आहे. मी तिला इतका त्रास देईन की तू तिचा त्रास पाहू शकणार नाहीस. वडिलांचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली की मी माझ्या नवऱ्याला असं काहीही बोलणार नाही आणि मला माझ्या नवऱ्याच्या नजरेत उतरायचं नाही. मला आधीच खूप लाज वाटते जेव्हा तुम्ही दर महिन्याला त्यांच्याकडून पैसे घेता. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही त्यांना स्वतः म्हणू शकतात, पण मी या सगळ्यात पडणार नाही. किशोर तिचा हात धरून तिला ओढत होता तेव्हा कार्तिक तिथे आला. किशोर तिला अशा प्रकारे जबरदस्ती करत आहे हे पाहून कार्तिकच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्याने घसा साफ करत म्हटले, काका तुम्ही ठीक आहात का? तुम्ही माझ्या बायकोशी असे का वागत आहात? किशोर थोडे घाबरला आणि म्हणाला, काही नाही बाळा, ती इथे तिची जबाबदारी नीट पार पाडत आहे की नाही फक्त तिच्याशी त्याबद्दलच बोलत होतो. सिमरन त्याच्या हातातून हात काढून लगेचच मागे सरकून उभी राहिली. जेव्हा किशोर स्वतःच म्हणू लागला की बाळा तुला माहीत आहे की आम्ही खूप गरीब आहोत. तिच्या आईच्या उपचारावर खूप पैसे खर्च होत आहेत. डॉक्टर म्हणतात की त्यांना हृदयाचा आजार आहे. जर लवकर ऑपरेशन झाले नाही तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच शक्य असल्यास कृपया मला 5 लाख रुपये द्या. तेव्हा सिमरनला वाटले की जणू जमीनच दुभंगावी आणि ती त्यात बुडून जावी.
तिने आपले तोंड फिरवले होते आणि पुढच्या क्षणी कार्तिक म्हणू लागला, यात काळजी करण्यासारखं काय आहे? मी स्वतः कितीतरी लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचार करून देतो. मी तर आंटींवर सुद्धा मोफत उपचार करून देईल. मला सांगा, तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये करून घ्यायची आहे? मी आंटीला तिथे ॲडमिशन मिळवून देईन आणि तुम्हाला पैशांची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. हे ऐकून किशोर थोडा गोंधळला. तर आपल्या वडिलांना गोंधळलेले पाहून ती खोलीत गेली आणि आपल्या असहाय्यतेवर जोरजोरात रडू लागली. थोड्या वेळाने तिचे आई-वडील तिथून निघून गेले. जाण्यापूर्वी कार्तिकने सिमरनच्या आईच्या हातात काही पैसे ठेवले होते. जेव्हा तो परत आला, तेव्हा सिमरनला शांत बसलेले पाहून तो म्हणाला, "हे काय सिमरन, तू का रडत आहेस?" आपला चेहरा हातात झाकून ती रडू लागली आणि म्हणाली, "कृपया मला माफ करा. आजपर्यंत मी कोणासमोरही हात पुढे केला नाही. मी फक्त माझ्या कष्टाने कमावले आहे." पण माझे सावत्र वडील, असे म्हणत ती जणू काही एक उघडे पुस्तकच बनली आणि कार्तिक समोर सर्व काही सांगू लागली. कार्तिक तिचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकत होता. तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. तो तिला स्वतःसाठी केवळ एक आधार मानत होता आणि त्या नजरेच्या शोधात होता, जेणेकरून तो त्या मुलीचा कोणत्याही प्रकारे फायदा घेऊ शकेल. तिला रडताना पाहून कार्तिकचा विचार पूर्णपणे बदलला होता. तो तिच्या बाजूला बसला, तिचे डोके धरून आपल्या खांद्यावर टेकवले, तर दुसरीकडे सिमरनलाही आधाराची नितांत गरज होती. ती रडत होती. तिने कार्तिकच्या डोक्यावर खांदा टेकवला आणि त्याला आपल्या भूतकाळातील दुःखांबद्दल सांगत बराच वेळ रडत राहिली. पण आपण कार्तिकच्या खूप जवळ आहोत हे लक्षात येताच तिने पटकन कार्तिकच्या खांद्यावरून आपले डोके काढले आणि त्याची नजर चुकवत खोलीतून बाहेर निघून गेली. आणि त्याचवेळी कार्तिकच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. ही मुलगी बाहेरून कितीही कणखर दिसण्याचा प्रयत्न करत असली तरीही आतून तिचं मन खूप हळवं दुःखाने भरलेलं आहे, ज्यासाठी कदाचित तिला एका सहानुभूती दाखवणाऱ्याची, एका प्रियकराची गरज होती. हळूहळू कार्तिकचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. आताच्या कार्तिकसोबत ती सामान्यपणे जगू लागली होती. तर आजीने त्यांना लहान-सहान भांडण करताना पाहिलं होतं. त्यामुळे तिच्या मनातील हीच इच्छा होती की हे दोघे तिला आनंदाची बातमी कधी देतील. एके संध्याकाळी तिने स्वतः कार्तिकसाठी एक खूप चांगल्या हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. ते हॉटेल फक्त जोडप्यांसाठीच होतं आणि आजीने ती खोली हनीमूनसारखी सजवायला सांगितली होती. कार्तिकला जवळ बोलावून ती म्हणाली की, "मला आता कोणत्याही परिस्थितीत आनंदाची बातमी हवी आहे. माझ्या आयुष्यात आनंद क्वचितच मिळतो. तुझ्या आईवडिलांनी मला माझ्या तरुणपणी सोडून दिलं. माझी सगळी स्वप्न, माझ्या सगळ्या इच्छा त्यांच्यासोबतच संपल्या. आता मरण्यापूर्वी मला फक्त तुझ्या बाळाला माझ्या मांडीवर घेऊन खाऊ घालायचे आणि खेळवायचे आहे. सिमरनला तुझ्यासोबत घेऊन जा. मी हॉटेल बुक केलं आहे. ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घे. मॅनेजर सर्व काही सांभाळून घेईल. तू आणि सिमरन एकत्र चांगला वेळ घालवा आणि लवकरात लवकर परत येऊन मला ही आनंदाची बातमी द्या." आजीचे शब्द ऐकून कार्तिकचे डोळे चमकले. त्यालाही सिमरनसोबत नवीन आयुष्य सुरू करायचेच होते. सिमरनबद्दलच्या त्याच्या भावना बदलत होत्या. तो फक्त एका संधीच्या शोधात होता आणि ही संधी त्याच्या आजीने स्वतः त्याला दिली होती. तो हसला आणि त्याने आजीचा हात धरून म्हटले, "काळजी करू नका आजी. फक्त देवाला प्रार्थना करा की तो तुम्हाला लवकरच चांगली बातमी देईल. तुमची जी इच्छा असेल ते नक्कीच होईल." आजीच्या सांगण्यावरून सिमरनला कार्तिकसोबत जावे लागले. पण तिथे तिची काय मोठे सरप्राईज वाट पाहत आहे हे तिला माहीत नव्हते. तिला वाटत होते की जेवल्यानंतर कार्तिक तिला घरी घेऊन जाईल. पण जसा कार्तिक तिला खोलीत घेऊन गेला आणि तिने खोली इतकी सुंदर सजलेली पाहिली, तशी ती घाईघाईने निघू लागली. पण कार्तिकने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे केस कानांमागे सारत म्हणाला, "आज रात्री मला माझ्या लग्नाची रात्र तुझ्यासोबत साजरी करायची आहे. माझ्या आजीला मूल हवे आहे." सिमरनचे डोळे पूर्वीपेक्षा अधिक विस्फाटले होते. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत ती म्हणाली, "जर आजीला मूल हवे असेल तर तुम्ही तिच्यासाठी एक मूल आणा आणि तिला द्या. कृपया मला त्रास देऊ नका. मला तुम्ही एका करारावर आणले आहे." त्याने तिला आपल्या जवळ ओढले आणि म्हणाला, "तुला माझ्याकडे करारावर आणले असले तरीही त्या करारात हे समाविष्ट होते की तू माझ्या आजीची काळजी घेशील. आता आजीची इच्छा आहे की तिला मूल हवे आहे." असे म्हणत तो आधीच तिच्यावर झुकला होता आणि ती शब्दांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण कार्तिक, तो तिच्या सौंदर्यात हरवून गेला होता आणि आपला चेहरा तिच्या मानेवर लपवत होता. प्रत्येक क्षणाक्षणाला ती त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवत होती आणि म्हणत होती, "कार्तिक, असं करू नकोस. मी हे सगळं सहन करू शकत नाही. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस." तो अनियंत्रित झाला होता. तो तिच्या मिठीत हरवून जात होता. तिने स्वतःला त्याच्या हवाली केले असले, पण मी त्याच्यासोबत
फक्त एका करारापुरती आहे, हा विचार तिच्या मनात येताच तिने एका झटक्यात स्वतःला त्याच्यापासून वेगळे केले. तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि कार्तिकने तिचे ओठ पकडून त्यात आपली उत्कटता ओतायला सुरुवात केली. एक वेळ अशी आली की तिने आपले सर्व प्रयत्न सोडून दिले, कारण तिला ते आणखी सहन होत नव्हते. अखेर ती एक तरुण मुलगी होती, जिचे हृदय भावनांनी भरलेले होते. तिच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध तिच्या पतीच्या सहवासात तिचे हृदय धडधडू लागले आणि मग कार्तिकसोबत तिचे एक कायदेशीर नाते निर्माण झाले. तो तिचा पती होता. जेव्हा कार्तिकचे हात तिच्या शरीरावर खोडकरपणे फिरू लागले, तेव्हा ती स्वतःच अनियंत्रित झाली आणि मग ती पूर्णपणे कार्तिकची झाली. तो रात्रभर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि ती त्याची तीव्रता सहन करत पूर्णपणे शांत होती. पण तिच्या मनात ही भीतीही घर करून बसली होती की तिला मूल झाल्यावर कार्तिक तिला घटस्फोट देईन. ती त्याच्यावर प्रेम करते हे देखील ती त्याला सांगू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा ती अजूनही कार्तिकच्याच मिठीत होती. तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवले आणि थेट वॉशरूममध्ये गेली. तोपर्यंत कार्तिकनेही डोळे उघडले होते. तिला आपल्यासमोर इतकी तेजस्वी पाहून त्याला तिला पुन्हा एकदा आपल्या जवळ घ्यावेसे वाटले. पण ती ढसाढसा रडू लागली आणि म्हणू लागली की, "तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तू माझ्याशी चांगला वागला नाहीस. तू तुझ्या सोयीसाठी माझा वापर केलास का? हा करार संपल्यावर मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर काय होईल? तुला माहीत आहे माझ्या चारित्र्यावर काय प्रश्न उपस्थित होतील? तिच्या नावासोबत दुसऱ्या कोणाचे नाव जोडले जाईल या विचारानेच कार्तिकने तिचा हात पकडून तिला भिंतीवर ढकलले. त्याच्या डोळ्यात अचानक रागाची एक तीव्र लाट उसळली होती. जे डोळे थोड्या वेळापूर्वी प्रेमाने भरलेले होते, आता त्या डोळ्यात रागाची लाली दिसून आली होती. त्याने मागून तिची मान पकडली आणि म्हणाला, "काय मूर्खपणा करत आहेस? शुद्धीवर आहेस की नाही? आता तू फक्त आणि फक्त कार्तिक रावतची आहेस. जर तू दुसऱ्या कोणाचं नाव घेत असशील तर देवाचे आभार मान की मी अजून तुझा जबडा कापून फेकून दिलेला नाही." त्याच्या डोळ्यातील अशी वेदना पाहून ती स्वतःला त्याच्यापासून सोडवू लागली. "मी खरंच तर बोलत आहे. तुम्ही मला पैशांसाठी इथे आणले आहे. तुम्ही दर महिन्याला माझ्या वडिलांना माझी किंमत देता. मी तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त एक भाड्याची मुलगी आहे. तुमच्या आयुष्यात हेच तर माझे स्थान आहे. मग मी असं का नको बोलू?" आत्तापर्यंत सहन करत असलेला कार्तिक म्हणू लागला, "गप्प बस. फक्त गप्प बस. तू माझी बायको आहेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याबद्दल कार्तिक रावतचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. तो आता तुझ्याशिवाय क्षणभरही जगू शकत नाही. तुला समजतंय का? ओ हो, तुझ्या या विचारांबद्दल मला वाईट वाटतंय. पण तुला असं कसं वाटलं की मी तुला सोडून देईल आणि तू दुसऱ्या कोणासोबत जाशील? मला आत्ता तुझ्या डोक्यात गोळी घालावीशी वाटते. असा चुकीचा विचार तुझ्या डोक्यात कुठून आला? जी आत्तापर्यंत त्याला फक्त एक बिघडलेला श्रीमंत माणूस समजत होते. त्याच्या तोंडून प्रेमाचे शब्द ऐकून तिला आतून खूप हलकं वाटलं. एक दीर्घ श्वास घेऊन ती कार्तिककडे पाहू लागली. "तू खरं बोलतोयस का? तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे का? तू मला कधीच सोडून जाणार नाहीस?" "कार्तिक, नाही. कधीच नाही," असं म्हणू लागला. "आणि रावत तुझ्यावर प्रेम करू लागला आहे. त्यामुळे तुला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी परिस्थिती वेगळी होती, पण आता ती वेगळी आहे." हे ऐकून सिमरनने एक अट घातली होती की जर असे असेल तर आजपासून तू माझ्या वडिलांना पैसे देणे बंद कर. नाहीतर मला वाटेल की तू माझी किंमत मोजत आहेस. कार्तिक तिचे बोलणे मान्य करतो. हळूहळू सिमरनच्या हृदयातही प्रेमाची कळी उमलू लागली. त्या दिवशी ती आजीसोबत बसून तिच्याशी बोलत होती. तेव्हा अचानक दरवाजा उघडला आणि एक मुलगी आत आली. "आजी, कशा आहात?" "सरप्राईज!" सिमरनने तिच्याकडे पाहिले तर घट्ट जीन्स आणि अगदी घट्ट शर्ट घातलेली, केस मोकळे सोडलेली एक मुलगी धावत आली आणि तिने तिच्या आजीला मिठी मारली. तिला पाहताच आजीलाही ती लगेचच आवडू लागली. ही मुलगी कोण होती? ती अगदी एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी दिसत होती. तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिल्यावर सिमरन चिंतेत उभी राहिली. तेव्हा आजी म्हणाली, "बाळा, ही माझ्या मनोहरची मुलगी आहे, ज्याला मी माझा स्वतःचा मुलगा मानते, ज्याची मुलेही मला माझ्या स्वतःच्या मुलाने इतकीच प्रिय आहेत. ही मनोहरची एकुलती एक मुलगी आहे. तिचं नाव कृतिका आहे." तिने सिमरनला किंचित खिन्न स्वरात नमस्कार केला आणि म्हणाली, "ही मुलगी कोण आहे?" जिने अगदी साध्या पद्धतीने फिक्कट हिरव्या रंगाचा सलवार सूट घातला होता आणि गळ्याभोवती व्यवस्थित ओढणी टाकली होती. पुढच्या क्षणी आजी हसली आणि म्हणाली, "अरे नाही बेटा, ही माझी सून आहे. माझ्या कार्तिकची बायको. ती खूप गोड आणि सुसंस्कृत मुलगी आहे.
ती मला सून म्हणून मिळाल्याने जणू मला एकाच जन्मात 7 जन्मांचे सुख मिळाले आहे. हे शब्द ऐकताच कृतिकाच्या हातातला गॉगल खाली पडला. तिचे तोंड उघडेच राहिले आणि ती म्हणू लागली, आजी हे काय म्हणत आहात तुम्ही? ही मुलगी कार्तिकची बायको आहे? ती कार्तिकच्या लायकीची अजिबात वाटत नाही. कार्तिकची स्वप्ने इतकी मोठी होती की त्याने त्या सुंदर मुलींकडे लक्ष दिले नाही. शेवटी एका बहिणजीसारख्या मुलीमध्ये त्याला असे काय दिसले की त्याने तिच्याशी लग्न केले? जेव्हा कृतिका असे म्हणू लागली तेव्हा सिमरनला अपमानित वाटले. कृतिका बेटा, तुला माझ्या सुनेचा अपमान करण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाची जगण्याची स्वतःची पद्धत असते आणि ती तिचा धर्म आणि त्यांच्या परंपरा खूप चांगल्या प्रकारे पाळते. माझ्यासाठी ती खूप आदरास पात्र आहे. हे ऐकून कृतिका गप्प झाली. पण आपल्या खोलीत आल्यावर सिमरनने आरशात स्वतःकडे पाहिले. तिचे लांब केस वेणीत बांधलेले होते आणि तिने साधे कपडे घातलेले होते. घराची मालकीण असूनही ती एका सामान्य मुलीसारखी दिसत होती. जेव्हा कार्तिक संध्याकाळी घरी आला तेव्हा दुसऱ्या क्षणी कृतिका कार्तिककडे धावत गेली आणि तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. तर ते पाहून सिमरन मत्सराने जळत होती. कार्तिक या अचानक आलेल्या संकटासाठी तयार नव्हता. त्याने प्रत्युत्तर म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवला नाही. तिने लगेच त्याला मिठी मारली आणि म्हणाली, कार्तिक, तू किती बदलला आहेस? 2 वर्षात काय झाला आहेस तू? आणि आता ती त्याच्या जवळ होती. तिचा हात त्याच्या मानेजवळ होता आणि ती तिरकस नजरेने सिमरनकडेही पाहत होती. तिच्या मनात काय भावना आहेत हे तिला पाहायचे होते. लगेचच कृतिकापासून स्वतःला दूर करत तो म्हणाला, तू कधी आलीस? जर तू मला आधीच सांगितलं असतंस तर मी तुला विमानतळावर घ्यायला आलो असतो. दुसऱ्या क्षणी तिने त्याचा हात धरला आणि म्हणाली, नाही, मला तुला आणि आजीला सरप्राईज द्यायचं होतं. जर मी तुला आधीच सांगितलं असतं तर मला हे हसू कसं दिसलं असतं? जिथे कार्तिक जाऊन बसला होता तिथे ती त्याच्या शेजारी बसली होती आणि सिमरन हे सगळं पाहत होती. मग तिची नजर आजीकडे गेली. यावेळी आजी फक्त कृतिकाशी बोलण्यात व्यस्त होती. ती त्या तिघांमध्ये वेगळी होती. त्या तिघांना असे हसताना आणि बोलताना पाहून तिला वाटत होते की ती त्या तिघांपैकी कोणासोबतच जुळत नाहीये. तिला काहीतरी बोलायचे होते, पण मग ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कार्तिक तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सिमरनला आतून टोचू लागले होते. तिला भीती वाटत होती की कृतिका कार्तिकला तिच्यापासून हिरावून घेईन. जेव्हा सगळे जेवायला बसले तेव्हा जेवणाकडे पाहून कृतिका म्हणाली, कार्तिक, तुला माहीत आहे मी इतकं तेलकट जेवण खात नाही. मला पास्ता आवडतो. तू तुझ्या बायकोला माझ्यासाठी पास्ता बनवायला सांगायला हवास. कृतिकाचे बोलणे ऐकून कार्तिक सुद्धा सिमरनला म्हणाला, प्लीज कृतिकासाठी पास्ता बनव. सिमरन दीर्घ श्वास घेऊन जेवणावरून उठून स्वयंपाकघरात गेली. जेव्हा तिने तिच्यासाठी पास्ता बनवला तेव्हा पुढच्या क्षणी तिने त्यात चुका काढायला सुरुवात केली. हा कसला पास्ता आहे? एखाद्या नवख्याने बनवलेला आहे असे वाटतंय. कृतिका तो पास्ता खात होती आणि त्यात पुन्हा पुन्हा चुका काढत सिमरनला खूप काही बोलत होती. आणि जेव्हा कृतिका पास्त्यामध्ये चुका शोधत थकली तेव्हा ती मोठ्या थाटात पास्ता खाताना कधी कार्तिकचा हात धरत होती तर कधी त्याच्या खांद्यावर हात ठेवत होती. जेव्हा सिमरनने हे दृश्य पाहिले तेव्हा तिला जेवण करावेसे सुद्धा वाटले नव्हते. म्हणून ती जेवण न करताच धावत तिच्या खोलीत गेली आणि कार्तिकने तिला जेवण्यासाठी थांबवलेही नव्हते. तिला ते दिवस आठवू लागले जेव्हा ती जेवणाच्या टेबलावर कार्तिकची वाट पाहत बसायची. कधी कधी त्याला यायला रात्रीचे 12 वाजायचे. तरीही कार्तिक घरी आल्यावरच ती जेवायची. आज कार्तिकच्या याच वागण्यामुळे ती गुडघ्यात डोकं खुपसून रडत होती. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि आणि अंगावर ब्लँकेट पांघरले. पण कार्तिकला तिचा मत्सर समजला होता. मनातल्या मनात हसत तो हातात जेवणाचे ताट घेऊन तिच्यासमोर येऊन बसला आणि तिला उठवून म्हणाला, मी विचार केला, चला जेवूया. मला माहीत आहे तुला भूक लागली आहे. ती म्हणाली, तुझं पोट आधीच भरलं आहे. मी खाल्लं किंवा उपाशी राहिले तुला काय फरक पडतो? तुझी कृतिका आली आहे. तुला तिच्यासोबत राहायला हवं, जी कधी तुझा हात धरत होती तर कधी तुला मिठी मारत होती. ज्या प्रकारे ती आपले हक्क सांगत हे सगळं बोलत होती, तू तिला माझ्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कसा दिलास? कार्तिकातून आनंदाने फुलून गेला. पुढच्या क्षणी हसत त्याने सिमरनला आपल्या छातीशी कवटाळली. तिला स्वतःच्या जवळ ओढून घेत तो स्वतःच्या हातांनी घास भरवू लागला. पहिल्यांदा ती नकार देत राहिली, पण त्याच्या वारंवारच्या आग्रहामुळे तिला जेवण करावेच लागले आणि तो म्हणाला, तू मला इतका कमजोर समजतेस? कार्तिक रावत भावनांच्या बाबतीत इतका कमजोर नाही की तो कोणावरही वितळेल. तू तीच मुलगी आहेस जी त्याच्या हृदयात पोहोचली आहे आणि तू नेहमीच कार्तिकच्या हृदयावर राज्य करशील, समजलं ना? दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाकघरात काही काम करत होती. तेव्हा कृतिकाने तिथे पडलेल्या टोपलीतून ताजी फळे उचलून खाल्ली आणि तिथे बसून तिने एकदा सिमरनकडे पाहिले आणि एका खास आवाजात म्हणाली, तुझ्या अवस्थेबद्दल मला खूप वाईट वाटते.
तुझी अवस्था घरातल्या मोलकरीण मावशीसारखी असेल असं कोण म्हणेन? तू कार्तिक रावतची पत्नी आहेस, पण नोकराप्रमाणेच नेहमी या घराच्या कामात व्यस्त असतेस. हे ऐकून सिमरन हळूच हसली आणि म्हणाली, हे माझे घर आहे. मी कार्तिक रावतची पत्नी आहे. मी नोकरांकडून काम करून घेऊ किंवा स्वतः नोकरासारखे काम करू, या घरातील प्रत्येक गोष्ट माझ्या मालकीची आहे. यामुळे कोणत्याही बाहेरच्या पाहुण्याला मला असे टोचून बोलण्याचा हक्क मिळत नाही. मला जे आवडेल ते मी करेन आणि मला माझ्या घरात काम करण्यात आनंद मिळतो आणि जे जास्त बोलतात त्यांना मी प्रत्युत्तरही देऊ शकते. पण मी तुम्हाला पाहुणी समजून शांत आहे. तुम्ही पाहुणे आहात. या घरात पाहुण्यासारखे राहा. रखेल बनण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा कृतिकाने तिचे हे उत्तर ऐकले तेव्हा दुसऱ्या क्षणी तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती पुढे सरकली आणि म्हणाली, कृतिका, सिंगानियासोबत हा खेळ खेळण्याची तुझी हिंमतच कशी झाली? मी तुझा चेहरा फोडून टाकेन. सगळ्यात आधी तू माझ्या कार्तिकला पकडला आहेस. मला माहीत नाही तू माझ्या कार्तिकला जादूने कसं नियंत्रित केलंस आणि माझ्यासमोर हा खेळ खेळत आहेस. ती तिच्यावर हात उचलणार इतक्यातच कार्तिक तिथे पोहोचला होता. तिचा हात हवेतच राहिला. तेव्हा तिच्या मागून कार्तिकचा आवाज घुमला, तू हे काय करत आहेस? सिमरनशी इतक्या उद्धटपणे वागत आहेस? मला याची अपेक्षा नव्हती. ती माझी पत्नी आहे आणि जो माझ्या पत्नीचा आदर करत नाही त्याला माझ्या नजरेत काहीच किंमत नाही. तू माझ्यापासून आणि माझ्या पत्नीपासून पुन्हा दूर राहिलेलीच बरी. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. जर तू आजीला भेटायला आली असशील तर फक्त आजीपुरतेच मर्यादित राहा. कार्तिकसोबतचे नाते यावेळी पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवू या विचाराने आलेली कृतिका कार्तिककडून हे ऐकून दुसऱ्याच दिवशी विमानाने परत गेली. त्याच संध्याकाळी सिमरनची तब्येत अचानक बिघडायला लागली. जेव्हा तिला डॉक्टरकडे नेले तेव्हा डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली की ती आई होणार आहे आणि कार्तिकच्या आनंदाला सीमाच नव्हती. जेव्हा आजीला याबद्दल कळेल तेव्हा तिला किती आनंद होईल या विचारानेच त्याला आनंद होत होता. आजीने आनंदाने लगेच तिजोरीच्या चाव्या सिमरनच्या हातात दिल्या आणि तिला पैसे काढायला सांगितले. आजीने सिमरनकडून पैसे घेऊन ते गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली होती. आणि आता आजीला आपल्या कार्तिकच्या पत्नीचे नखरे सहन करण्याचा कंटाळा येत नव्हता. दुसरीकडे सिमरन मात्र आतून खूप समाधानी होती. कारण तिला तिच्याच विनंतीवरून एक खास जीवनसाथी मिळाला होता, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता आणि तिला योग्य तो आदर आणि सन्मान देत होता. कार्तिकने सिमरनच्या आईवर एका चांगल्या रुग्णालयात उपचार करून तिला किशोरपासून दूर एका वेगळ्या फ्लॅटमध्ये ठेवले होते, जिथे सिमरनच्या आईची काळजी घेण्यासाठी एक नर्स आणि एक मोलकरीण ठेवली होती. कधीकधी सिमरन तिच्या आईला भेटायला जायची. तिच्या आईची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली झाली होती. ती स्वतःच्या पायावर चालू लागली होती आणि आनंदाने घराची कामेही करू लागली होती. सिमरनला आनंदी पाहून ती तिला आशीर्वाद द्यायची. तर दुसरीकडे किशोरने आपल्या हातून सर्व काही गमावले होते. त्याच्याकडे पैसे कमावण्यासाठी मुलगीही नव्हती आणि अशी पत्नीही नव्हती, जिच्या मदतीने तो कार्तिककडून पैसे उकळत होता. आता त्याला भाकरी मिळवणेही कठीण झाले होते. आणि जेव्हा रस्ते चोहीकडून बंद होऊ लागले तेव्हा त्याला काम करणे भाग पडले. कारण पोट भरण्यासाठी भाकरी आवश्यक असते आणि त्यासाठी कष्ट करावे लागतात. किशोरचे मन आता स्थिरावले होते. सिमरनने कधी कल्पनाही केली नव्हती की तिचे आयुष्य इतके सोपे आणि आनंदाने भरलेले असेल. जर कधी तिने कार्तिककडे डोळे भरून पाहिले तर ती पटकन आपली नजर दुसरीकडे वळवत असे, जेणेकरून तिची स्वतःची वाईट नजर तिच्या प्रेमावर पडू नये. कारण कार्तिक तिच्यावर वेड्यासारखे प्रेम करत होता आणि ती देवाकडे तिच्या प्रेमाच्या आणि सुखाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असे.